नमस्कार मित्रांनो, मराठी स्विंग ट्रेडिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी 2 स्टॉक घेऊन आलो. ब्रेकआउट स्टॉक आहे ते. तर येणारे 10 ते 15 दिवसासाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी तुम्ही त्याच्यात ट्रेड करू शकताय. तर वेळ न घालवता आपण चालू करूया स्टॉक बघायला. पहिला स्टॉक निवडला तो एव्हरेडी इंडस्ट्रीज म्हणून आहे. तर आपण त्याला वेळ न घालवता बघायला चालू करूया की या स्टॉकचं बघितलं तर बरेच कन्फर्मेशन मी ट्रॅक केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर व्हॉल्यूम पण चांगला गेन झालेला आहे याच्यात. तर येणारे काही दिवसामध्ये याच्यात एक चांगली मूव्हमेंट येण्याचा चान्स आहे. त्यासाठी हा स्टॉक निवडलेला आहे. तर पहिल्यांदा आपण बघू एक विकली टाईम फ्रेमला. तुम्ही हा स्टॉक जर विकली टाईम फ्रेमला बघितला तर एक स्ट्रॉंग ब्रेकआउट नंतर स्टॉक कंटिन्यू अपसाईडला मूव्हमेंट केली आहे स्टॉकने. इथं बघितलं तर इथं ब्रेकआउट दिला स्टॉकनं आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग मूव्हमेंट रॅली केलेली आहे स्टॉकनं वरती अपसाईडला रॅली केलेलं आहे इथं. त्याच्यानंतर रॅली केल्यानंतर स्टॉकनं काय केलं की परत एकदा एक 500चा रेजिस्टन्स घेऊन तो खाली आलेला आहे इथं. कुठं आला आहे तर एक 380च्या जवळ एक त्याचा डिमांड झोन बनवला आहे. म्हणजे ज्यावेळी ब्रेकआउट करत होता त्यावेळी स्टॉकनं तिथं मल्टिपल ज्यावेळी ब्रेकआउट करतो स्टॉक त्यावेळी तिथं रेजिस्टन्सचा नंतर सपोर्ट बनतो. तिथे एक त्यानं सपोर्ट झोन बनवला आणि डिमांड झोन क्रिएट केलं होतं विकली टाईम फ्रेमला. आणि तिथून आता परत एकदा स्टॉक रॅली करण्याच्या तयारीत आहे. तर तुम्ही त्याच्यात असं करू शकता की की एक मिनटं तुम्हाला दाखवतो. आता डेली टाईम फ्रेमला बघा स्टॉकनं काय केले. ज्यावेळी स्टॉक खाली आला त्यावेळी तो तिथून म्हणजेच ह्या डिमांड झोनवर स्टॉक वरती जातो. ज्या वेळी आला इथं ब्रेकआउट आला आहे त्यावेळी स्टॉक इथून वरती गेला. पुन्हा एकदा इथं आल्यानंतर स्टॉक परत इथून वरती गेला. म्हणजे हा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. कोणता 370 ते 80 ह्या दरम्यानचा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. इथे एकदा सपोर्ट बनवला आहे म्हणजे इथून थोडा वरती गेला. परत इथं ज्यावेळी खाली आला 400 खाली आला त्यावेळी ज्यांनी इथं स्टॉक बाय केल्यानंतर ज्यांची एस एल होते तिथं इथं पूर्ण त्यांची एस एल स्वाईप अप केलेलं आहे. म्हणजे तिथं त्यांची एस एल घेतलेली आहे आणि फ्रेश पुन्हा एकदा त्यानं वरती जायला चालू केलं. परत वरती गेल्यानंतर इथे इथून परत ना स्टॉक खाली आला 400 नंतर आणि आज काय केलं की स्टॉकनं परत वरती गेला आहे. तर इथं तुम्ही बघितलं तर इथे एक चांगला पॅटर्न पण दिसतोय. इथं तुम्हाला कोणता पॅटर्न दिसतो तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकताय. आणि त्या पॅटर्नचं असते ना व्हॉल्यूम बरोबर इथं बघितलं तर मी झूम करून दाखवतो तुम्हाला की व्हॉल्यूम बरोबर त्यानं आज ब्रेकआउट केलेलं आहे. इथं व्हॉल्यूम पण दिसतोय तुम्हाला. तर असा हा स्टॉक आहे. तर आता इथं बघितलं तर इथनं एक ट्रेंड लाईन पण येते बघा. इथं मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेलं ट्रेंड लाईन. इथे एक ट्रेंड लाईनचा तो रेजिस्टन्स घेत होता. इथे एकदा घेतला इथे एकदा आणि आज त्यानं ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट केलेला आहे. इथं तुम्ही जर 4 तासाच्या टाईम फ्रेमला गेला तर इथं दिसेल की त्याने एक मस्त एक पॅटर्न बनवला आहे. तो मी इथं सांगतो होता की इथे एक हेड अँड शोल्डर इनवर्स हेड अँड शोल्डरचा पॅटर्न बनवलेला दिसतो बघा. मी ड्रॉ करतो इथं. हा झाला लेफ्ट शोल्डर, हा हेड झाला आणि हा राईट शोल्डर झाला. तर त्याचा त्यानं आज ब्रेकआउट केला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की आता ज्यावेळी स्टॉक आता उद्याच्याला म्हणजेच आफ्टर डिसेंबरचा स्टॉक ब्रेक करेल त्यावेळी तुम्ही ह्याच्यात एंट्री घेऊ शकताय किंवा एक 2-3 दिवस जरी होल्ड केला स्टॉकने इथं साईडवेज राहून आणि ज्यावेळी नंतर तुमची 410ची लेवल ब्रेक करतो स्टॉक त्यावेळी तुम्ही त्याच्यात एंट्री घेऊ शकताय. म्हणजे इथं थोडा स्टॉक 1-2 दिवस थोडा साईडवेज झाला किंवा खाली आला तर त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी परत एकदा हा स्टॉक ब्रेकआउट करेल 410ची लेवल त्यावेळी तुम्ही याच्यात एंट्री घेऊ शकताय. तर काय करायचं तुम्हाला सांगतो. हा स्टॉक तुम्ही एक मोठ्या टार्गेटसाठी ठेवू शकताय. म्हणजे 1-2 महिना किंवा 2-3 महिन्यासाठी होल्ड करू शकता. ऑलमोस्ट तो इथून एक मोठी रॅली तुम्हाला बघायला भेटेल स्टॉकमध्ये. तर तुम्ही काय करू शकता तर तसं असेल तर 410 ज्यावेळी उद्या असेल किंवा पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये स्टॉकची 410ची लेवल ब्रेक करेल किंवा असंही होऊ शकतं की स्टॉक काय करेल की थोडा वरती गेला पुन्हा एकदा खाली आला रिट्रेसमेंटसाठी आणि परत ज्यावेळी ब्रेक करेल त्यावेळी तुम्ही इथं एंट्री करू शकताय. तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळी स्टॉक ही लेवल ब्रेक करेल 410ची ब्रेक करेल त्यावेळी तुमची एंट्री घेऊ शकताय. जो तुमचा स्टॉप लॉस असेल तो इथं खाली ठेवू शकताय 370ला स्टॉप लॉस ठेवू शकताय. म्हणजे कोणता राईट शोल्डर आहे त्याच्या खाली बरोबर तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकताय. म्हणजे तुमचं पहिलं टार्गेट आहे ते 460चं पहिलं टार्गेट आहे तुमचं इथं पहिलं टार्गेट तुम्ही ठेवू शकताय. म्हणजे दुसरं टार्गेट राहील तुमचं 480 ते 500चं दुसरं टार्गेट तुम्ही आरामात घेऊ शकता. ते कधी घेऊ शकता की 1-2-3 महिन्यामध्ये ते येऊ शकतं आहे. म्हणजे रॅली चांगली तुम्हाला बघा इथून भेटणार 100% भेटू शकते. थोडे दिवस जरी साईडवेज जरी इथे स्टॉक राहिला परत एक अपसाईडला मुवमेंट करणार हा स्टॉक. नंतर इथं बरेच वरून तुम्ही बघितलं ऑलमोस्ट स्टॉक इथून 500
500च्या लेवलपासून स्टॉक किती पर्सेंट पडला आहे तर 27 ते 30% स्टॉक खाली भेटतो तुम्हाला. 27 ते 30% तुम्हाला स्टॉक खाली भेटतो. त्यामुळे एक चांगले आणि ह्यानं इनव्हर्स हेड अँड शोल्डर म्हणजे ह्यानं एक आता अप साईडला मुवमेंट करण्याचा स्टार्ट केले. त्यामुळे ह्याच्यात चांगले आणि साईडवेजचा पण ब्रेकआउट होतो आहे. तर असा हा एव्हरडे इंडस्ट्रीज म्हणून स्टॉक आहे. आता मी दुसरा स्टॉक एक सिलेक्ट केला आहे आणि ह्या स्टॉक मी जे स्टॉक शेअर करतो ते तुम्हाला तुमच्या ॲनालिसिसनुसार बघायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. आता दुसरा जो स्टॉक आहे तो CSL फायनान्स म्हणून आहे. CSL फायनान्स त्याला पण मी ड्रॉ करून ठेवले. हा एक मस्त स्टॉक आहे. कारण तर हा बी स्टॉक बघितला तर बरेच ब्रेकआउट नंतर म्हणजे इथं मंथली बघितलं, मंथली दाखवतो तुम्हाला अगोदर म्हणजे समजेल. येतो याचा जुलै 2022ला IPO आला पहिल्यांदा स्टॉकचा. IPO नंतर स्टॉकनं काय केलं की बरेच दिवस साईडवेज राहिला आहे बघा इथं. साईडवेज राहिला आणि अचानक 1 जून तेवीसच्या मंथली कॅन्डलवर एक ब्रेकआउट आला, स्ट्रॉंग ब्रेकआउट. स्टॉक डायरेक्ट इथून 200 पासून ते 300-350च्या आसपास गेला आणि त्याच्यानंतर स्टॉकनं काय केलं की इथं इथे एक रेंज बनवली म्हणजे कॉन्सोलिडेशन केलं स्टॉकनं. पुन्हा एकदा वरती गेला आहे स्टॉक. तो ऑलमोस्ट गेला कुठं की 520च्या आसपास स्टॉक हा गेलेला आहे. इथं बघितलं तर तुम्हाला दिसतंय डायरेक्ट. तेव्हापासून तो स्टॉक खाली आला आहे परत नाही इथं. इथं विकली टाईम फ्रेमला बघितलं आणि ज्यावेळी स्टॉक वर जात होता इथं पण सेम पाठीमागच्या स्टॉकसारखं झालं की ते स्ट्रॉंग डिमांड झोन क्रिएट केली स्टॉकनं. त्यामुळे इथे येऊन पुन्हा एकदा त्याच लेवलला स्टॉक येऊन थांबलेला आहे. तर आता तुम्ही काय करू शकता याच्यात की आता इथं तुम्ही डेली टाईम फ्रेमला बघू शकताय आणि इथं डेली टाईम फ्रेमला जरी बघितलं तर स्टॉकनं इथं पाठीमागच्या कॅन्डलचा ब्रेकआउट केलेला आहे वॉल्यूम बरोबर. इथं आज तुम्हाला दिसेल की खाली वॉल्यूममध्ये पण इन्क्रीज झालेला आहे आणि त्याचबरोबर इथं एक दुसरा पॅटर्न पण बनला की W पॅटर्नचा त्यानं मस्तपैकी ब्रेकआउट दिला आहे आणि जो याचा W पॅटर्नचा जो आहे तो इथं वरती म्हणजे ह्या लोपेक्षा इथं वरती लो बनवलं आहे या स्टॉकनं. त्यामुळे एक चांगलं साईन आहे की या स्टॉकमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये पोटेन्शियल आहे की तो वरती जाऊ शकतोय इथून डिमांड झोनपासून. तर तुम्हाला काय करायचं आहे की आता उद्या समजा हा स्टॉक जर आणि हा पण स्टॉक बघितला तर ऑलमोस्ट किती पर्सेंट पडला आहे वर तुम्ही बघू शकता की 500च्या लेवलपासून इथं जर 500च्या लेवल आहे 500च्या लेवलपासून स्टॉक इथे खाली आला आहे बघा. दाखवतो एक मिनटं. हा पण 40 ते 42% स्टॉक वरून फॉल झाला डायरेक्ट म्हणजे तुम्हाला 40%ने स्टॉक खाली भेटतोय. तर तुम्ही ह्याच्यात एक मोठ्या टार्गेटसाठी जाऊ शकता असं मला वाटतंय. तर ते तुमच्या रिस्कनुसार तुम्ही घ्यायचे ट्रेड. तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे की ज्यावेळी स्टॉक या लेवलचा ब्रेकआउट करेल 455चा किंवा जर तुम्हाला आता तो जास्त वाटत असेल तर स्टॉकला थोडा रिट्रेसमेंट देऊ शकता की उद्या परवा जरी स्टॉक इथं 440 30 ते 40च्या दरम्यान स्टॉक एक तुम्हाला गावतो इथं तर तुम्हाला इथं एंट्री घ्यायची आहे आणि एंट्री घेत असताना इथे काय तर कॅन्डलने चांगलं पॅटर्न बनवलेलं पाहिजे म्हणजे एक हॅमर असेल किंवा इन्व्हर्स हॅमर असेल तिथं तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. आणि जर स्टॉक खाली आला तर जर समजा उद्या स्टॉक इथून पण ब्रेकआउट करतोय 453-54 लेवल ब्रेक करतोय तरी तिथं तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे तुमचं टार्गेट असेल ते 370चं पहिलं टार्गेट असेल एक पहिलं छोटं म्हणजे एक 15 ते 20 दिवसासाठी आहे आणि जर तुम्हाला समजा मोठं टार्गेट घ्यायचं असेल तर तुम्ही 400च्या टार्गेटकडे जाऊ शकता पहिल्या मोठ्या टार्गेटकडे 1-2-3 महिन्याच्या टार्गेटनुसार. जर तुम्हाला आता छोटं टार्गेट घ्यायचं असेल तर तुमचा SL जो राहील तो इथं राहील आणि जर तुमचं पहिलं टार्गेट राहील की 370चं पहिलं टार्गेट राहील इथं. म्हणजे कुठं काय करेल की स्टॉक आता इथं ब्रेकआउट केलं म्हणलं थोडं रिट्रेसमेंट आहे कूलडाऊन होण्यासाठी इथं येऊ शकतो या. ते पण निफ्टी बँक निफ्टीचं कसं होतं त्याच्यानुसार तो स्टॉक करेल. तर काय करायचं तुमच्या लक्षात आलं असेल की उद्या स्टॉक इथं जर ब्रेक करत असेल तर तुम्ही इथेही घेऊ शकताय. तुमचा असेल तो इथं वरती मग घेऊ शकताय की 330-35च्या दरम्यान. आणि जर तुमचं टार्गेट राहील ते छोटं टार्गेट आहे पहिलं 370चं पहिलं टार्गेट राहील. जर समजा उद्या स्टॉक जर खाली आला जर इथं 340च्या आसपास जर स्टॉक थोडा खाली बनली कॅन्डल इथं तरी तुम्ही एंट्री खाली करू शकता तुमची एंट्री. म्हणजे ऑलमोस्ट 340च्या आसपास जर गावलं तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे इथं ब्रेकआउट आणि त्याच्यानंतर रिट्रेसमेंट इथं होऊ शकते स्टॉकची. त्यावेळी तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. जे टार्गेट असेल ते तुम्हाला सांगितलं की 370चं पहिलं टार्गेट आपण देतोय इथंपर्यंत जाऊ शकतो स्टॉक. तर असा हा एक CSL फायनान्स म्हणून स्टॉक आहे. तर स्टॉक तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. मी असेच रोज नवीन व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद.